सोलापूर येथील यंत्रमाग कामगारांच्या 18 एप्रिल 2022 रोजी औद्योगिक विवाद कायदा 1948 कलम 2P प्रमाणे वेतनवाढीचा करार केला होता। सदरचा करार संपूर्ण 3 वर्ष होऊन गेले तरी सहाय्यक कामगार आयुक्त यांना मनसे प्रणिती कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा किंवा वेतनवाढ द्या अशी मागणी केली होती। याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे 3 वेळा बैठक आयोजित करण्यात आली होती। तिसऱ्या बैठकीमध्ये 28 मे रोजीची वेळ द्या असे यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी वेळ मागितली होती। आज सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या बैठकीमध्ये पेंटप्पा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, वडनाल अडकी उपस्थित होते। संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करून लक्ष वेधले। यावेळी कामगार प्रतिनिधी म्हणून श्रीधर गुंडेली, महिला उपाध्यक्ष श्रीदेवी हिरेमठ, नागेश केदारी, सदानंद जडल, सदानंद क्यातम, रियाज शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये यंत्रमाग धारकांचे अध्यक्ष यांनी सदरची वेतनवाढ शक्य नाही असे सांगितले। त्यावर संघटनेकडून सहाय्यक कामगार आयुक्त यांना आपण सहाय्यक कामगार आयुक्त यांना न्यायालयीन अधिकार असल्याने स्वतःहून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना पाठवून सर्व यंत्रमाग धारकांची किमान वेतन कायदा 1948 कलम 20(2) प्रमाणे तपासणी होऊन कारवाई करा अशी मागणी केली। त्यावर सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी यंत्रमाग धारकांचे संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांना गेल्या 3 वर्ष झाले कामगारांना वेतनवाढ दिलेली नाही, कामगारांना वेतनवाढ मिळावी अन्यथा मी स्वतःहून कायदेशीर कारवाई करणार आहे असा इशारा सदरच्या मीटिंगमध्ये दिला। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघटनेचा लढा चालू राहील असा इशारा यावेळी कामगार प्रतिनिधी श्रीधर गुंडेली यांनी दिला। ज्यावेळी संघटनेचे आंदोलन करण्यात येईल यावेळी कामगारांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन करण्यात येत आहे। वेतनवाढ मिळालाच पाहिजे, किमान कामगार संघटनेचे श्रीधर गुडेली व आमचे पदाधिकारी श्रीदेवी हिरेमठ, सदानंद क्यातम, सदानंद जडल, रियाज शेख, मोहन गमपा व इतर सर्व माझे कार्यकर्ते आज इथे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण इथं आंदोलन करत आहोत। आणि तसेच या आंदोलन करून सहाय्यक कामगार आयुक्त येथे ते मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम व वडनाल हे पदाधिकारी उपस्थित होते। यंत्रमाग धारक संघाने स्वतःहून त्यांनी 15 दिवसाचा अवधी मागून गेले होते, परंतु आज त्यांनी उडवाडूची उत्तरे देऊन त्यांनी निघून गेली। सहाय्यक कामगार आयुक्तांना आज आम्ही त्यांना अशी विनंती केली, साहेब एक ती वेतनवाढ तरी अंमलबजावणी करा, नसेल तर किमान वेतन कायदा 1948 कलम 20(2) खाली आपण प्राधिकारी न्यायालय म्हणून स्वतःहून संज्ञान घेऊन सर्व कारखान्यांचे इन्स्पेक्शन करून तसं 20(2) खाली कारवाई करा अशा प्रकारचा त्यांना विनंती केली। आणि त्या विनंतीला सहाय्यक कामगार आयुक्तांनी होकार दिला। तात्काळ आज प्रस्ताव पाठवून अप्पर कामगारांची मंजूर घेऊन त्यांनी उद्यापासून सर्व कारखान्यांचे किमान वेतन कायद्याखाली इन्स्पेक्शन करून त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारचा सहाय्यक कामगार आयुक्त माननीय गायकवाड साहेब यांनी आम्हाला आज वचन दिलेलं आहे। तसं त्यांनी नोटिंगही केलेलं आहे। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तेही गप्प बसणार नाही अशा प्रकारचा सहाय्यक कामगार आयुक्तांनी सर्व कामगारांसमोर त्यांनी वचन दिलेलं आहे। आणि जोपर्यंत आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशा प्रकारचा इशारा ह्या आपल्या माध्यमातून देत आहे। आणि कामगारांनी इथं आतून सतर्क राहावा आणि दर बुधवारी आपलं आंदोलन चालूच राहील अशा प्रकारचा इशारा जोपर्यंत कामगारांना न्याय मिळाला नाही अशा प्रकारचा इशारा मी या माध्यमातून देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। कामगार एकजुटीचा किमान वेतन मिळालंच पाहिजे, किमान वेतन मिळालंच पाहिजे। कोण म्हणते देणार नाही, आम्ही मागतो आमच्या हक्काचा, आमच्या मागण्या मान्य करा।